मुख्यमंत्री पदावरून सध्या गोंधळ सुरू असताना अशातच आता मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं देखील नाव शर्यतीत असल्याचं बोललं जात होतं। मात्र मोहोळ यांनी स्वतः ट्विट करत ही सगळी चर्चा फेटाळून लावली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा ही निरर्थक आहे, कपोलकल्पित आहे असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तर मोहोळ यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूयात। आम्ही भाजप म्हणून लढताना विधानसभा निवडणूक आमचे फडणवीसांच्या नेतृत्वात लढलो। महाराष्ट्राच्या जनतेनं कौलही ऐतिहासिक दिलाय। आमच्या भाजप पक्ष शिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असं मुरलीधर मोहोळ म्हणतायत। निर्णय पार्लिमेंटरी बोर्ड एकमतावर घेतले जातात ना सोशल मीडियाच्या चर्चेवर। पार्लिमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो, म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियामध्ये होणारी चर्चा ही अर्थहीन आहे असं मोहोळ यांनी स्वतः ट्विट करून सांगितलंय।